आता ही बसलीत ना एवढी, ही फक्त नगद नारायणाची या गावकऱ्यांची कृपा आहे. कसे बी 2 तास कीर्तन ऐकत्यात, नाही तर बधीर झाले लोक. एकटेच बोला त्यात, मोठं एकटेच बोला त्यात. काही लोक गार्डनमध्ये जाऊन 5 वाजता लई येडे लोक एकटेच बोला त्यात. काही एकटेच हसा त्यात, काही कुठे बसले का काडकीनं माती उकरी त्यात. काय तर आहे. मला एक सांगा महाराज, थोड्या आयुष्यात चांगलं जगायला काय हरकत आहे? काय संग न्यायचं आहे का? आता हे तुम्ही मी एवढं कमवलंय, हिचा उपभोग कधी घेणार आहे तुम्ही? मेल्या आता काय घेणार आहे? 50चे तर झालोय, 50चे झालोय. शुगर BP एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग घालेल आहेच, मुळ्याचा ठणका चालूच. मूत खाडा वळवळ करतोची. झोपायला गोळ्यांचा डबाशी फालतं व्हायची गोळी, उतारा व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी. काही ना बाथरूमला जाताना गोळी इकडं खालं तर जिकडं होतं इकडं. बरं काही ना काय खावा याचं भान नाही. 22 रोट्या आणल्या, 22 रोट्या. घरी गेलो, अख्या रात फॅन लावला तरी वाज जाईना घरात. काय खात? उन्हातून आलो मठ्ठा प्यालं. बरं मठ्ठा मापात प्यावा ना. 22 ग्लास मठ्ठा प्याला, फुल नळ्या फुगल्या त्या. आणि ते घरी गेलो आणि ते बाथरूम मधून बाहेरच येईल. उभं राहिलं का खडखड खडखड, बसलं का खळखळ खळखळ. उभं राहिलं गळगळ गळगळ, खाली बसलो खळखळ खळखळ. आणि त्याची बायकोनच ती दारात चहा घेऊन, आतमध्ये चहा आणू का, आतमध्ये चहा आणू, आग लावत्याचा.